नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? वेदश्रीज किचन मराठीमध्ये आपले स्वागत आहे। सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। आज आपण पाहणार आहोत कोबी मंचुरियन म्हणजेच कोबीची भजी, ड्राय मंचुरियन। त्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया। सर्वप्रथम मी एक मध्यम आकाराचा कोबी इथे घेतलेला होता। तो स्वच्छ मिठाच्या पाण्यामध्ये धुवून मी तो असा किसून घेतलेला आहे। मोठ्या किसणीमध्ये तो किसून घ्यायचा आहे। त्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूयात। 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट, 2 चमचे रेड चिली सॉस, 1 चमचा मिरची पावडर, चवीपुरतं मीठ, 1 छोटी वाटी बेसन पीठ, 1 मोठी वाटी मैदा, कोथिंबीर आणि 2 हिरव्या मिरच्या। बेसनच्या जागी आपण कॉर्नफ्लॉवर देखील घेऊ शकता। हे प्रमाण आपण समप्रमाणात देखील घेऊ शकतो। आता मी एका टोपामध्ये कोबी काढून घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी चवीपुरतं मीठ घालत आहे। मीठ हे आपल्याला एकदाच घालून घ्यायचं आहे। या मिठामुळे कोबीला छान असं पाणी सुटणार आहे आणि त्याच पाण्यामध्ये आपल्याला सर्व जिन्नस एकत्रित करून घ्यायचे आहेत। आपल्याला सेपरेट असं पाणी घ्यायचं नाही, कारण मिठामुळे कोबीला भरपूर पाणी सुटतं आणि त्याच पाण्यामध्ये आपण सर्व जिन्नस एकत्र करून घेणार आहोत। आता मी मीठ आणि कोथिंबीर यामध्ये घालून घेतलेली आहे। आता हा जो कोबी आहे तो आपण अर्धा तास भिजण्यासाठी ठेवणार आहोत। आता याला छान असं पाणी सुटलेलं आहे। त्यामध्ये मी मिरच्या ॲड केलेल्या आहेत, 2 हिरव्या मिरच्या ॲड केल्यात, 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट मी ॲड केलेली आहे। इथे मी रेड चिली सॉस ॲड केलेला आहे। आता मिरची पावडर ॲड करणार आहे। पाहू शकता आपण इथे मिरची पावडर ॲड केल्यानंतर हे सर्व मी एकत्रित करून घेत आहे। आता बेसन पीठ इथे ॲड केलेलं आहे, मैदा ॲड केलेला आहे। बेसन पिठाच्या जागी कॉर्नफ्लॉवर जरी घेतलं तरी खूप छान। हे पीठ छान आपलं मिक्स तयार झालेलं आहे। आता आपण तेल गरम करायला ठेवलं होतं एका बाजूला, त्यात आपण छोटे छोटे भजी काढून घ्यायचे आहे। मंद आचेवरच तळून घ्यायचे आहे आपल्याला। हे भजी खूप मोठे असे काढायचे नाही, छोटे छोटे काढायचे, जेणेकरून ते छान कुरकुरीत लागतात, चवीला खूप सुंदर लागतात। याच्यात आपण कुठल्याही प्रकारचा अजिनोमोटोचा वापर केलेला नाही। ही भजी चायनीज भजी असली तरी आपण यामध्ये अजिनोमोटो वापरलेला नाही किंवा कुठली टेस्टिंग पावडरचाही आपण इथे वापर केलेला नाही। पाहू शकता छान भजी तळून तयार झालेली आहे। आपण पाहू शकता भजी खाण्यास तयार आहे। भजीचा आवाज किती छान आणि कुरकुरीत येत आहे हे आपण पाहू शकता। ही भजी सर्व करण्यासाठी रेडी आहे। आपल्याला ही रेसिपी आवडली असल्यास लाईक, कमेंट आणि शेअर